भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डावलल्यास भाजपाला त्यांचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाहीये, अशी तीव्र प्रतिक्रिया सावळादादा उडाणशीव यांनी व्यक्त केली आहे. 26 जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी 26 जानेवारी 1950 रोजी भारताचं संविधान लागू झालं आणि त्या संविधानावरच आज संपूर्ण देशाचा कारभार चालतो. हे संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अमूल्य देणगी आहे, असं मत व्यक्त करत भाजप आणि मंत्री गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध सावळा उडाणशीव यांनी केला. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं नसतं तर आज प्रजासत्ताक दिनच अस्तित्वात नसता. तरीही शासकीय कार्यक्रमांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डावललं जात असेल तर भाजपला त्यांच्या नावाचा उच्चार करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवशी संविधानाचे शिल्पकार असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना योग्य तो मान सन्मान न देणं हे विकृत मानसिकतेचं द्योतक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. भाजपकडून केवळ राजकीय फायद्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं जात असून प्रत्यक्ष कृतीत मात्र त्यांना डावललं जात असल्याचा आरोपही करण्यात आला. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हा कोणामुळे अस्तित्वात आहे? 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन संविधानामुळे अस्तित्वात आहे. आणि संविधान कोण दिलं आहे? संविधानाची देण कुणाची आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर तुम्ही शासकीय कार्यक्रमामध्ये डावलत असाल तर तुम्ही बाबासाहेबांचे नाव घ्यायच्या लायकीचे लोक नाहीत. गिरीश महाजन, डॉक्टर बाबासाहेब तुमचा बाप आहे, या दोन शब्दांमध्ये मी तुमचा जाहीर निषेध करतो आणि निषेध करणारे सर्व कोल्हापूरचे कडवे भीम सैनिक जय भीम जय संविधान. या पार्श्वभूमीवर भाजप आणि गिरीश महाजन यांच्या भूमिकेचा तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून आगामी काळात संविधान, लोकशाही आणि सामाजिक न्यायासाठी संघर्ष अधिक तीव्र केला जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.